तसं आपण MRCAचे चार्ट्स बघतोय. या चार्ट्समध्ये पहिला आपण इंटरलिंकेजेस बघितलेत. ते थोडक्यात तो चार्ट नव्हता, पण एक त्या इंटरलिंकेजेसमुळे MRCAची आउटलाईन आपल्याला कळाली. त्यानंतर जसं आपण म्हणतो की MRCA आणि लिमिटेशन आपले दोन्ही सब्जेक्ट्स पण चार्ट्सवरती उडतात. तर त्या हिशोबाने MRCA मध्ये अजून पण चार्ट्स, म्हणजे थोडक्यात कसं आहे, हे आपण इन्व्हेंट केले थोडक्यात. ठीक आहे. तसं बघायला गेलं तर थेरोटिकल अख्खा ऍस्पेक्ट वाचला तरी पण MRCA कळतो, त्याचे प्रश्नही सुटतात. पण आपल्याला कसं होतंय, एक कधी फ्लो चार्ट मध्ये आपलं वाचणं होतंय किंवा चार्ट्समध्ये आपण एखादी कन्सेप्ट अशी फक्त एक ओव्हरलुक करतो, तरी ते पिक्टोरियल इमेजेस सेव्ह करायची ताकद ना आपल्या एक बॅक ऑफ द माइंड मध्ये असते. त्यामुळे आपण चार्ट्स बघतो चार्टच्या फॉर्मॅटमध्ये. तर MRCA चार्टमध्ये ज्या कन्सेप्ट आपण बघतो त्या थेरोटिकल ऍस्पेक्ट्स ऑलरेडी आपले बघून झालेत. त्यामुळे हे ओव्हरलुक करताना जास्त काही टेन्शन येणार नाही किंवा नवखं काहीतरी वाचतो असं वाटणार नाही. तर त्यामुळे नेक्स्ट चार्ट जो बघतो आपण तो आहे पनिशमेंट्सचा. की MRCA मध्ये 10 ते 12 सेक्शन असे आहेत की ज्यामध्ये पनिशमेंट्स दिलेले आहेत. त्या पनिशमेंटमध्ये एक स्टँडर्ड पनिशमेंट आहे 3 months 5K बोथ. तसं बघायला गेलं तर सेक्शन 10 पासून तर 55 पर्यंत जे काही 10-12 सेक्शन आहेत त्यामध्ये ते आपण एक सरसकट लिहून त्याच्या पनिशमेंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण ते कधी कधी जमलिंग होते. त्यामुळे आपण यामध्येही कॅटेगरायझेशन केलंय. म्हणजे कसं, ऑन द बेसिस ऑफ मंथ ऑर डेज, आणि सेकंड ऑन द बेसिस ऑफ फाईन. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात कसं, ते उदाहरण दखल जर आपण घेतलं तर 3 monthsच्या जागी कदाचित 1 month असू शकते, फाईन 5K असेल बोथ. ठीक आहे. किंवा येथे 3 months असेल, फाईन व्हॅरी होईल म्हणजे 1K आणि बोथ. काही सेक्शन्स मध्ये फाईनची अमाऊंटच नाहीये, तर काही सेक्शन मध्ये फक्त फाईनची अमाऊंट आहे. म्हणजे थोडक्यात कसं की सेक्शन 36 बघूयात आपण. सेक्शन 36 ला फक्त फाईन आहे ₹2000 आणि सेक्शन 19 आहे त्याला फाईनची अमाऊंटच नाहीये. तर त्या हिशोबाने पहिला आपण जो ऍस्पेक्ट बघूयात ऑन द बेसिस ऑफ फाईन घ्यावा. पहिल्यांदा तुम्हाला 3 सेक्शन्स करायचे आहेत असे. वाटलं तर मार्जिनला येथे सेक्शन नंबर म्हणा, सेक्शन नंबर. त्यानंतर इथे प्रोव्हिजन म्हणा, आणि शेवटच्या कॉलम मध्ये पनिशमेंट. प्रोव्हिजन आपले जास्त मोठी येणार आहे ऍक्च्युअल सेक्शनची वर्डिंग, त्यामुळे त्याला जास्त स्पेस सोडायची. तर आपण पहिलं जे बघतोय ते ऑन द बेसिस ऑफ फाईन. त्यामध्ये पहिला सेक्शन जो आपण बघणार आहेत तो आहे सेक्शन 17. सेक्शन 17चं वर्डिंग काय? रिकव्हरी ऑफ पोझेशन फॉर रिपेअर्स अँड रिएंट्री. रिकव्हरी ऑफ पोझेशन फॉर रिपेअर्स अँड रिएंट्री. याला फाईनची अमाऊंट काय आहे? 3 months 1K बोथ. सेकंड सेक्शन बघूयात आपण. सेक्शन 29. सेक्शन 29 ची वर्डिंग आहे लँडलॉर्ड नॉट टू कट ऑफ और विथहोल्ड. लँडलॉर्ड नॉट टू कट ऑफ or withhold
essential supply of services. त्याची पनिशमेंट आहे 3 months 1K बोथ. 3 months 1K बोथ. आणि त्याचा दुसरा ऍस्पेक्ट जर आपण बघितला, इफ लँडलॉर्ड फेल्स टू restore the essential supply, then त्याला जो फाईन आहे तो म्हणतो आपण 100 rupees each day. 100 rupees for each day. ठीक आहे, झालं. त्यानंतर पुढे बघूयात पुढचं सेक्शन. सेक्शन 30. सेक्शन 30 मध्ये काय सांगितलंय? कन्वर्जन ऑफ रेसिडेन्शियल प्रिमायसेस. कन्वर्जन ऑफ रेसिडेन्शियल प्रिमायसेस into commercial premises. याला सगळ्यात जास्त फाईन आणि मंथ्सची शिक्षा, दॅट इज 6 months 10K अँड बोथ. आता आपण ऑन द बेसिस ऑफ फाईन बघतोय, त्यामुळे इथे 10K ची पनिशमेंट घेतली. परत हा सेक्शन पुढे रिपीट होणार आहे. त्यानंतर शेवटचा ऑन द बेसिस ऑफ फाईन मध्ये सेक्शन 36. सेक्शन 36 मध्ये कंपेन्सेशन फॉर वेक्सेशियस ऑर फ्रिव्हलस क्लेम्स. कंपेन्सेशन फॉर वेक्सेशियस or frivolous claim. याला फक्त फाईन आहे ₹2000. ठीक आहे. तर ऑन द बेसिस ऑफ फाईनचे 4 सेक्शन्स झालं. आता ऑन द बेसिस ऑफ डेज. ऑन द बेसिस ऑफ डेज मध्ये पहिलं सेक्शन 19. सेक्शन 19 ची वर्डिंग आहे रिकव्हरी ऑफ पोझिशन फॉर डिमॉलिशिंग बिल्डिंग. रिकव्हरी of possession for demolition building. याची पनिशमेंट आहे 30 days 5K and both. 30 days 5K बोथ. लक्षात ठेवायचं 30 days दिलेले इथे.
त्यानंतर पुढचं सेक्शन परत आलाय सेक्शन 30. कन्वर्जन ऑफ रेसिडेन्शियल प्रिमायसेस. Conversion of residential premises into commercial premises. याला पनिशमेंट आहे 6 months, 10K and both. इथे 6 months. आपली स्टँडर्ड पनिशमेंट काय ती लक्षात ठेवा. 3 months 5K बोथ. 3 months 5K बोथ या स्टँडर्ड पनिशमेंटला कॉन्ट्रॅडिक्ट करणारे ज्या पनिशमेंट्स आहेत त्या आधी आपण पहिल्यांदा बघतोय. ठीक आहे. हे दोनच सेक्शन आहेत ज्यामध्ये डेज व्हॅरी होत आहेत. ठीक आहे. आता बाकीचे जे आहेत ते सगळे 3 months 5K बोथ. झाले लिहून. months 5K बोथ. त्याच्यामध्ये पहिला सेक्शन येतो सेक्शन 10. सेक्शन 10 रेंट इन एक्सेस ऑफ स्टँडर्ड रेंट इज इल्लीगल. याला काय पनिशमेंट 3 months 5K बोथ. दुसरा सेक्शन बघूयात आपण सेक्शन 18. सेक्शन 18 सेक्शन 18 ची वर्डिंग घ्यायची. रिकव्हरी ऑफ पोझिशन फॉर ऑक्युपेशन अँड रीएंट्री. रिकव्हरी ऑफ पोझिशन फॉर ऑक्युपेशन अँड रीएंट्री. याची पनिशमेंट काय येणार आहे 3 months 5K बोथ. झालं. तिसरा सेक्शन आहे सेक्शन 21. लँडलॉर्ड टू इंटिमेट टू टेनंट. लँडलॉर्ड टू इंटिमेट टू टेनंट. लँडलॉर्ड टू इंटिमेट टू टेनंट. डेट ऑफ कंप्लीशन अँड राईट टू ऑक्युपाय. Date of completion and right to occupy. Date of completion and right to occupy. Premises in new building. Premises in new building. आता कसं आहे हे सेक्शन जे आपण बघतोय या सेक्शनची वर्डिंग आणि पनिशमेंट ही कशी लिंक करायची आहे. थोडक्यात हे सेक्शन म्हणजे ऑब्लिगेशन्स आहेत. हे ऑब्लिगेशन जर आयदर लँडलॉर्डने किंवा टेनंटने त्या सेक्शनच्या काय म्हणतो आपण वर्डिंगनुसार जर त्यांनी त्यांचे ऑब्लिगेशन रिस्पेक्टिव्ह ऑब्लिगेशन जर
ब्रीच केले तर त्या सेक्शनच्या कॉन्ट्रव्हेन्शनसाठी जी काही पनिशमेंट आहे ती आपण पनिशमेंट बघतोय. ठीक आहे, याची पण सेम पनिशमेंट 3 months 5K बोथ. त्यानंतर सेक्शन 55. सेक्शन 55 टेनन्सी agreement to be compulsorily registered. Three months 5K. आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण पहिल्यांदा इंटरलिंकेजेसच्या चार्टमध्ये सेक्शन 24 रेड विथ सेक्शन 6 रेड विथ सेक्शन 55 बघितलं. आता सेक्शन 6 मध्ये जर ते प्रिमायसेस लेट केलेत फॉर नॉट फॉर अ पिरियड ऑफ कंटिन्युअस पिरियड ऑफ 1 year तर मग त्यावरती स्टँडर्ड रेंट आणि परमिटेड इन्क्रीजेस आकारता येणार नाहीत. पण समजा 1 वर्षानंतर किंवा 1 वर्षापेक्षा जास्त जर ते लेट केले तर त्यावरती स्टँडर्ड रेंट किंवा परमिटेड इन्क्रीजेस आकारता येतील किंवा त्या हिशोबानेच पैसे घ्यावे लागतील. आता समजा 1 वर्षाच्या वरती जर ते प्रिमायसेस लेट झाले तर मग काय लागणार आहे, MRCA लागणार आहे. जर 1 वर्षाच्या खाली ते प्रिमायसेस लेट झाले तर MRCA लागणार नाही. आता लेट से फॉर एक्झाम्पल 1 वर्षाच्या जास्त ते प्रिमायसेस लेट झाले, MRCA लागला आणि त्यामध्ये ऑब्लिगेशन दिले सेक्शन 55 मध्ये की ते जे टेनन्सी ॲग्रीमेंट होणार आहे त्याचं स्वरूप काय असलं पाहिजे. त्याचं स्वरूप काय असलं पाहिजे तर सेक्शन 55 म्हणतं की ते कंपल्सरीली इन रायटिंगमध्ये पाहिजे किंवा रजिस्टर्ड अंडर द इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट पाहिजे. आता कंपल्सरी इन रायटिंग किंवा रजिस्टर्ड अंडर इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट जरी असलं त्यापुढे जाऊन सांगितलं की लँडलॉर्डची ही ड्युटी आहे की त्याने हे ॲग्रीमेंट टेनंटला करून द्यायचंय. ठीक आहे, आता कॉन्ट्राव्हेन्शन जर सेक्शन 55चं जर असेल तर त्यामध्ये कोणाच्या ड्युटीचं ब्रीच होतं किंवा कोणाच्या ऑब्लिगेशनचं ब्रीच होतंय, लँडलॉर्डच्या ऑब्लिगेशनचं. फॉर एक्झाम्पल लेट्स से त्याचे सब क्लॉजेस आपण काय करतोय पुढे फर्दर डिवाइड करतोय की लँडलॉर्डच्या ड्युटीचं ब्रीच होतंय म्हणजे समजा टेनन्सी ॲग्रीमेंट त्याने रजिस्टरच केलं नाही किंवा टेनन्सी ॲग्रीमेंट त्याने करून द्यायला नकार दिला तर मग सेक्शन 55च्या त्याच्या ऑब्लिगेशनचं ते ब्रीच होतंय आणि त्या कॉन्ट्राव्हेन्शनसाठी त्याला पनिशमेंट आहे 3 months 5K बोथ. ओके, आता पुढे 2 ते 3 सेक्शन आहेत किंवा पॉइंटर्स म्हणूयात आपण की जे पनिशमेंटच्या चार्टशी रिलेट करतात. तर ते पॉइंटर्स घेऊयात आपण. या 3 ऍस्पेक्ट मध्ये चार्ट बघितला आपण. त्यामध्ये घ्या पहिलं सेक्शन 53 पॉइंटर्स घ्यावा. फर्स्ट पॉइंटर सेक्शन 53 certain offenses to be cognizable. Certain offenses to be cognizable. आता यामध्ये कोणते ऑफेन्सेस कॉग्निझेबल आहेत आणि कोणते ऑफेन्सेस नॉन कॉग्निझेबल आहेत. ज्यावेळेस आपण ज्युरिस्डिक्शन बघत होतो किंवा आपण असं म्हणूयात की सिव्हिलची प्रॅक्टिस आणि क्रिमिनलची प्रॅक्टिस, सिव्हिलचा दावा कोणाकडे दाखल होणार, सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनकडे, क्रिमिनलचा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास किंवा MRCA मध्ये मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटकडे दावा दाखल होतो. तर त्या हिशोबाने
जर JMFC कडे किंवा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटकडे दावा जाणार असेल, म्हणजे आपण ती प्रोसिडिंग म्हणून जाणार असेल, तर त्यामध्ये कॉग्निजेबल ऑफेन्सेस कोणते आणि नॉन कॉग्निजेबल ऑफेन्सेस कोणते? तर अख्ख्या MRCA मध्ये फक्त सेक्शन 10च नॉन कॉग्निजेबल आहे, त्यामुळे घ्यावा. नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स सेक्शन 10. पुढचा ऍस्पेक्ट कॉग्निजेबल ऑफेन्स. आता कॉग्निजेबल ऑफेन्स मध्ये कोणते कोणते सेक्शन्स येतात? 17, 18, 19, 29, 30 आणि 21, 31. हे 3 पॅच मध्ये आपण कसं का लिहिलं? कारण लक्षात ठेवण्यासाठी सोपं जावं. 17, 18, 19 नंतर लगेच 29, 30, राहिले 2, 21 आणि लगेच 31. ओके. आणि त्याखाली घ्यावं shall be triable by MM or JMFC or above. shall be triable by MM म्हणजे मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, JMFC or above. above म्हणजे काय? above the rank of MM or JMFC. अशा पद्धतीने पनिशमेंटचा चार्ट आहे आपला. बाकीचे अजून रिमेनिंग जे चार्ट्स आहेत, समजा नोटीस पिरियडचा असेल किंवा प्रपोर्शनचा असेल किंवा डेज आपण बघतो सेक्शन 18, 19, सेक्शन 18 विथ सर्टन मॉडिफिकेशन म्हणजे सेक्शन 48, तर त्याचाही एक चार्ट होतो. असे 2-3 अजून फर्दर चार्ट्स आहेत, तर ते आपण बघूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.